नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत, चिंतन करणार आहोत, जो विषय म्हणजे पुण्यकर्म। पुण्यकर्म करत असताना त्यामध्ये आपल्या हातून नकळत पाप घडत असतं। कारण जेव्हा आपण पुण्यकर्म करतो तिथे पाप दबा धरून असतं, म्हणजे पुण्यकर्म करत असताना आपल्या हातून पाप घडत असतं। मग त्याने ते पुण्यकर्माचं फळ मिळत नाही, कारण पुण्यकर्म करता करता पाप आपल्या हातून घडत असतं। ते कसं घडतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत। पुण्यकर्मात पापाची वहिवाट कोणती आणि ते आपण कसं सावध राहावं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर पुण्याची वाटे पापाची वहिवाट, निजकृत्यांवर लक्ष ठेवी। कुठलंही पुण्यकर्म असेल, जे सत्कर्म असतं त्याला पुण्यकर्म म्हटलं जातं। ते कर्म करत असताना त्यामध्ये पापाची एक वहिवाट असते, एक रेष असते। मग ती कशी? तर निजकृत्यांवरही लक्ष ठेवी। आपण जे व्यक्तिगत वागणूक आपली पुण्यकर्म करत असताना इतरांशी कशी आहे यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। म्हणजे ते पुण्यकर्म करत असताना कोणाचं अंतःकरण आपण दुखवतोय का, कोणाशी बोलून कायिक वाचिक पाप आपल्या हातून घडतंय का, त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण पुण्यकर्म व्यक्ती जेव्हा करायला लागते तेव्हा काय उत्पन्न होतं, त्याने फळ कसं नाश पावतं ते बघणार आहोत। तर पुण्यकर्मांतरी पापाची वहिवाट, अहंकाराचे बीज पाप ते धरी। कुठलंही कर्म, पुण्यकर्म जेव्हा आपल्या हातून घडत असतं, एक सारांशाने अंतरामध्ये एक अहंकार निर्माण होत असतो, ज्याला अहंभाव म्हटलं जातं। त्याचं बारीकसं बीज अंतरामध्ये उत्पन्न होत असतं। कारण एवढं पुण्यकर्म माझ्या हातून घडतंय, हा अहंकार निर्माण व्हायला लागतो। आणि तो अहंकार निर्माण झाला, त्याचं बीजारोपण जर झालं तर मग त्यातून पुण्यकर्मातही पाप आपल्या हातून त्या अहंकाराद्वारे घडतं। कारण पुण्यकर्म करताना जेव्हा अहंकार येतो तेव्हा व्यक्तींचं आपल्यावरचं संयम राहत नाही। त्याने इतरांना आपण नको त्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्याने काय होतं, मग त्या पुण्यकर्मात पाप आपल्या हातून घडायला लागतं। म्हणून अहंकार, अहंभाव सांभाळला पाहिजे जेव्हा पुण्यकर्म करत असू। कारण तो अहंभावच मग इतरांशी जी आपली व्यक्तिगत वागणूक असते, निजकृत्यांवर लक्ष ठेवी, ते दुर्लक्ष होतं आणि नको त्या गोष्टी घडलेल्या जातात। आणि मग तो अहंकार काय करतो, तो क्रोधरूपे फळते संकुचित, व्यवहार आचार संयमित ठेव। मग हा अहंकार काय करतो, हा क्रोध उत्पन्न करतो, आपल्यामध्ये क्रोध येतो। आणि क्रोधाने मग ते पुण्यकर्म करत असताना इतरांना बोललं जातं, नको त्या गोष्टी बोलल्या जातात। अपमानास्पद असेल किंवा त्या व्यतिरिक्तही नको त्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्याने मग क्रोधाने या गोष्टी घडतात। आणि क्रोध निर्माण कोणी केला तर अहंकार करत असतो। कारण मी एवढं पुण्यकर्म करतोय, अहंकार क्रोधाला निर्मित करतो आणि क्रोध निर्माण झाला की मग व्यक्तिगत वागणूक आपली संयमित राहत नाही, मग इतरांना दोष दिला जातो। क्रोधामुळे नको त्या गोष्टी घडतात आणि मग आपल्या हातून पाप घडायला लागतं। म्हणजेच पुण्यकर्म करत असताना पाप कशा पद्धतीने घडतं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ना। आपले आचार, विचार, व्यवहार संयमित ठेव। मग इतरांशी कसं बोलतोय, कसं वागतोय, कारण एक प्रकारचा ऑरा निर्माण होतो, त्याने व्यक्ती तसं वागायला लागतो। पुण्यकर्म करत असताना एक अहंभाव येतो, इतरांपेक्षा वेगळं मी कार्य करतोय, अहंकार निर्माण झाल्याने या गोष्टी घडतात, याने पुण्यकर्मात पाप घडत असतो। मग असं घडल्याने मग पाप त्या पुण्यकर्मातही आपल्या हातून नकळतपणे घडतं आणि मग त्यातनं फलप्राप्ती नाही, मग आपली निराशा होत असते। मग काय केलं पाहिजे तर अंतरी लीन पुण्यांश तेने लभे। पुण्यकर्म करत असताना कुठलाही अहंभाव, अहंकार, कारण करते पण देवाच्या पदी ठेवणं गरजेचं असतं। ते कार्याचा
करविता करता देव आहे आणि माध्यम मी आहे ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा व्यक्ती लीन होईल आणि लीन झाल्यानंतर काय होईल, सर्वा संक्रमित पुण्य फळ लभे. मग त्या व्यक्तीलाही पुण्य प्राप्त होतं आणि त्याच्या भोवती कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्वांना पुण्य संक्रमित होऊन समसमान प्राप्त होतं. ते कधी होतं, जेव्हा अंतरी लीन पुण्यांश तेने लभे, मगच प्राप्त होतो. कारण देवाचे द्वारी अहंकारा न गती, सकळ पुण्यफळ जाते सोडून. कारण देवाच्या दारामध्ये, देवाच्या ठिकाणी अहंकाराला जागा नाही, अहंकाराला कुठलीही गती नाही. आणि गती असली तर ती कोणती, तर सकळ पुण्यफळ जाते सोडून. जे काय सत्कर्मातून मिळवलं असेल पुण्य, ते अहंकार स्वतःबरोबर घेऊन जात असतो. म्हणून अशा पुण्यकर्म करत असताना पाप दबा धरून असतं ते अहंकारामध्ये, क्रोधामध्ये. म्हणून कुठलेही सत्कर्म, धार्मिक विधी, पूजा अर्चना, दानधर्म करत असताना अहंकारावरती, आपल्यावरती येऊ देऊ नये, अहंकाराचे बीजारोपण घडू देऊ नये. अहंकारातून क्रोधाची निर्मिती होते, क्रोधातून नको त्या गोष्टी घडल्या जातात आणि मग पुण्यकर्मातलं फळ मिळत नाही. म्हणून सावध त्यास पार करी. म्हणून पुण्यकर्म, सत्कर्म करत असताना सावध राहणं गरजेचं आहे. आपण जेवढं सावध राहू तेवढं पुण्यांश आपल्याला प्राप्त होईल. याविषयी आपण चिंतन केलं. याविषयी काही शंका असेल तर नक्की संपर्क करा. या अध्यात्म मार्ग या चॅनलला प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि असेच नवीन नवीन विषय घेऊन आपण चिंतन करणार आहोत. धन्यवाद.